भाजणीची चकली म्हटलं की भाजणी नीट जमली नाही किंवा तेलाचं प्रमाण कमी जास्त झालं तरी सुद्धा चकली बिघडते। आणि ही चकली बघा अचूक प्रमाणात भाजणी करून पीठ मळण्याची थोडी वेगळी पद्धत वापरून तेलाचं मोहन अगदी व्यवस्थित प्रमाणात घेऊन एकदम खुसखुशीत अशी चकली बनवलेली आहे। आणि तुम्हाला जर अशाच चकल्या बनवायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। नमस्कार, मी जाई आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये। तर आज आपण जाईज रेसिपीमध्ये 1 किलो चकलीच्या भाजणीच्या पिठापासून खमंग, खुसखुशीत आणि तेलकट न होणारी चकली कशी बनवायची हे बघणार आहोत। आता चकली म्हटलं की बऱ्याचदा काय होतं, तेलाचं मोहन कमी जास्त झालं तर चकली खूप तेलकट होते, तेलामध्ये विरघळते किंवा कडक देखील होते। तर असं होऊ नये त्यासाठी 1 किलो चकलीच्या भाजणीच्या पिठासाठी तेलाचं मोहन किती घ्यायचं याचं अगदी अचूक प्रमाण मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आणि चकलीचं पीठ कितपत घट्ट मळायचं जेणेकरून तुमची चकली सोऱ्यामधून पाडताना तिचे तुकडे होणार नाहीत, त्यासाठी काय करायचं हे देखील मी सांगितलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चकली तळत असताना कोणती काळजी घ्यायची जेणेकरून तुमची चकली खूप तेलकट होणार नाही किंवा आतून कच्ची राहणार नाही। आता बऱ्याचदा काय होतं की चकली तळून झाल्यानंतर ती अजिबात तेलकट दिसत नाही, पण जेव्हा आपण ती डब्यामध्ये भरतो आणि जेव्हा चकली संपत येते तेव्हा तिच्या तळाला खूप तेल साठलं जातं। तर असं कशामुळे होतं, अशा बऱ्याच गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। चला तर मग वेळ वाया न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये चकली भाजणी कशी बनवायची हे पाहिलं। आता त्याच पिठापासून आपण आज चकली बनवणार आहोत। तर हे चकलीचं संपूर्ण 1 किलोचे पीठ मी या परातीमध्ये ओतून घेतलेलं आहे। आणि याचं वाटीचं प्रमाण म्हणाल तर हे पीठ बरोबर मोठ्या 5 वाट्या आहे। तर हे बघा, या वाटीने मी पीठ मोजून घेतलं होतं तर बरोबर 5 मोठ्या वाट्या पीठ भरलेलं आहे। आता सुरुवातीला या पिठामध्ये आपण तेलाचं मोहन घालून घेऊयात। तर इथे मी 1 किलोच्या भाजणीच्या पिठासाठी 125 ग्रॅम तेलाचं मोहन घेतलेलं आहे। तर 1 किलो भाजणीच्या पिठासाठी 125 ग्रॅम तेल हा माझा तेलाचा अंदाज अगदी बरोबर आहे। त्यामुळे तेलाचं मोहन याहून जास्त देखील घालू नका आणि कमी देखील करू नका। आता वाटीचं प्रमाण म्हटलं तर 5 वाट्या चकली भाजणीच्या पिठासाठी इथे मी बरोबर अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे। तर ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे। आता या तेलाला आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। तर हे बघा, या तेलाला मी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। आता या तेलाच्या मोहनाला आपण या पिठामध्ये ओतून घेऊयात। तर हे संपूर्ण तेलाचं मोहन एकाच वेळी पिठामध्ये ओतून घ्यायचं, अर्ध आत्ता किंवा अर्ध नंतर असं करायचं नाही। तर सुरुवातीला या तेलाच्या मोहनाला या पिठामध्ये चमच्याने मिक्स करायचं, कारण हे तेल फार गरम असतं, हाताला चटका वगैरे बसू शकतो। चमच्याने मिक्स करून झालं आणि हे पीठ थोडंसं कोमट झालं की याला हाताने मिक्स करायचं। तर दोन्ही तळहाताच्या साह्याने हे तेलाचं मोहन या पिठाला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं। तर हे बघा या पद्धतीने। तर हे बघा, हे तेलाचं मोहन या पिठाला मी सगळीकडे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। तर हे तेलाचं मोहन आपल्या पिठाला व्यवस्थित लागलं गेलंय की नाही हे कसं ओळखायचं, तर या पिठामधील थोडंसं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि त्याची अशी मूठ तयार करायची। जर या पिठाची अशी मूठ तयार झाली तर समजायचं आपलं हे तेलाचं मोहन पिठाला सगळीकडे व्यवस्थित लागलं गेलेलं आहे। तर हे बघा, या पिठाची अशी छान मूठ तयार होतीये, म्हणजे आपलं हे तेलाचं मोहन सगळीकडे व्यवस्थित पिठाला लागलं गेलेलं आहे। आता या चकलीच्या पिठाला आपण मळून घेऊयात। तर पीठ मळण्याची इथे मी थोडी वेगळी पद्धत सांगणार आहे। तर हे चकलीचे पीठ मळण्यासाठी इथे मी 2.5 वाट्या पाणी घेतलीये। तर ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला बरोबर इथे 2.5 वाट्या पाणी घ्यायचं आहे। तर 1 किलो चकली भाजणीच्या पिठासाठी 2.5 वाट्या पाणी हे पाण्याचं प्रमाण देखील अगदी बरोबर आहे। आता या पाण्यामध्येच आपल्याला सगळे कोरडे जिन्नस घालून घ्यायचे आहेत। तर इथे मी अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत। याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हे तीळ बरोबर 50 ग्रॅम आहेत। आणि इथे आपल्याला एक मोठा चमचा ओवा घालायचा आहे। याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हा ओवा बरोबर 10 ग्रॅम आहे। आणि त्याच सोबत 1.5 मोठा चमचा मीठ घालायचं आहे यामध्ये। याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हे मीठ बरोबर 15 ग्रॅम आहे। आणि त्याच सोबत इथे आपल्याला 4 मोठे चमचे लाल तिखट घालायचं आहे। तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हे लाल तिखट बरोबर 20 ग्रॅम आहे। आता या सर्व जिन्नसांना थोडंसं मिक्स करून घ्यायचं। आता या पाण्याला आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचंय। तर चकलीचं पीठ मळत असताना गरम पाण्यामध्येच पीठ मळून घ्यायचं, थंड पाण्यामध्ये मळायचं नाही। तर हे बघा, इथे मी हे पाणी गरम करायला ठेवून दिलेलं आहे। आता याला एक उकळी यायची वाट बघायची। तर हे कोरडे जिन्नस पाण्यामध्ये आधीच घालून घेतल्याने ते पिठाला सगळीकडे लागले जातात। तर हे बघा, या पाण्याला उकळी आलेली आहे। आता याहून जास्त हे पाणी गरम करायचं नाही, फक्त एक उकळी आणायची आणि गॅस बंद करायचा
आता हे गरम केलेलं पाणी आपण या चकलीच्या पिठामध्ये ओतून घेऊयात. तर सुरुवातीला पिठामध्ये हे संपूर्ण पाणी ओतायचं नाही, तर सुरुवातीला अर्ध पाणी या पिठामध्ये ओतून घ्यायचं आणि या पिठाला या पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर लक्षात घ्या की याला हाताने मिक्स करायचं नाहीये, तर उलथाण किंवा चमच्याने तुम्ही याला मिक्स करू शकता, कारण हे पाणी खूप गरम असतं, हाताला चटका वगैरे बसू शकतो. आता हे पीठ थोडं मिक्स करून झालं की यानंतर उरलेलं अर्ध संपूर्ण पाणी यामध्ये ओतून घ्यायचं आणि याला परत एकदा चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं. तर हे मिश्रण या पिठामध्ये मिक्स करत असताना शक्यतो मोठा चमचा किंवा उलथाण घ्यायचं, म्हणजे हे पाणी या पिठामध्ये चांगलं मिक्स होतं. तर आता या पिठाला आपल्याला लगेचच मळून घ्यायचं नाहीये. तर काय करायचं, तर यामध्ये आपण जे गरम पाण्याचं मिश्रण घातलेलं आहे, तर हे पीठ फक्त चकलीच्या पिठाला ओलवून घेण्यासाठी घातलेलं आहे, मळून घेण्यासाठी नाही. तर आता आपण जे गरम पाण्याचं मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण या पिठाला संपूर्ण लावून झालं की काय करायचं, हाताने याला हलकसं प्रेस करून दाबून घ्यायचं. तर हे संपूर्ण पीठ असं हाताने एकसारखं करून घ्यायचं, जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे. तर हे पीठ या परातीमध्ये सगळीकडे एकसारखं पसरवून झाल्यानंतर काय करायचं, यावरती झाकण ठेवायचं आणि याला एक अर्धा तास असंच ठेवायचं, अजिबात झाकण उघडायचं नाही. तर असं केल्याने काय होतं, या गरम पाण्याच्या वाफेमुळे हे पीठ आतल्या आत चांगलं वाफरलं जातं आणि आपली चकली छान खुसखुशीत होते आणि तेलामध्ये अजिबात विरघळत नाही किंवा तेलकट देखील होत नाही. आणि यामध्ये आपण जे कोरडे जिन्नस घातलेले आहेत ते देखील पिठामध्ये छान मुरले जातात. तर हीच ती चकलीचं पीठ मळण्याची वेगळी पद्धत आहे, त्यामुळे ही पद्धत तुम्ही नक्की वापरा, तुमची चकली अजिबात बिघडणार नाही. आता या पिठावरती आपण झाकण ठेवूयात आणि याला एक अर्धा ते पाऊण तास असंच भिजत ठेवूयात. तुम्ही एक तासभर याला भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही. तर हे बघा, साधारण अर्धा ते पाऊण तास मी या पिठाला चांगलं मुरवत ठेवलं होतं. आता आपण झाकण काढूयात आणि तुम्ही बघू शकता या ताटाला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे, म्हणजे आपलं हे चकलीचं पीठ छान असं वाफरलं गेलेलं आहे. तर आता काय करायचं, सुरुवातीला आपल्याला हे संपूर्ण पीठ मळून घ्यायचं नाहीये, तर यातील अर्ध पीठ आपल्याला सुरुवातीला मळून घ्यायचंय आणि उरलेलं पीठ आपल्याला झाकून ठेवायचंय. तर यातील अर्ध पीठ मी आता एका ताटामध्ये काढून घेते. तर सुरुवातीला या पिठाच्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. तर आता काय करायचं, यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. तर हे पीठ मळत असताना मी नॉर्मल पाण्याचाच वापर करतेय, गरम किंवा कोमट पाण्याचा वापर करायची गरज नाहीये. आता हे पीठ मळत असताना खूप सैलसर हे पीठ मळायचं नाही, थोडंसं घट्टच याला मळून घ्यायचं. जर हे पीठ तुम्ही खूप सैलसर मळलं तर चकली खूप तेल पिते आणि सोऱ्यातून पडताना ती सारखी तुटली देखील जाते. तर जसं आपण भाकरीचं पीठ मळतो की नाही, त्याहून थोडंसं घट्ट मळून घ्यायचं. तर हे बघा, इथे माझं हे चकलीचं संपूर्ण पीठ मळून तयार झालेलं आहे आणि मी याला थोडंसं घट्टच मळून घेतलेलं आहे. तर या पिठामधील मी थोडंसं पीठ काढून घेते, म्हणजे एका सोऱ्यामध्ये बसेल इतपत एवढं पीठ मी काढून घेते. आता या पिठाला परत एकदा चांगलं मळून घ्यायचं. तर आता आपलं हे पीठ चकली पाडण्यासाठी परफेक्ट असं तयार झालंय की नाही हे कसं ओळखायचं, तर हे बघा, आपण या तयार केलेल्या पिठामध्ये असं बोट रोवून बघायचं आणि साईडला जर कुठे क्रॅक गेल्या नाहीत तर समजायचं आपलं हे चकलीचं पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. तर हे बघा, या चकलीच्या पिठाला कुठेही चिरा जात नाहीयेत, म्हणजे आपलं हे चकलीचं पीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे. आणि इकडे मी हा चकली पाडण्याचा सोऱ्या आधी स्वच्छ करून ठेवला होता आणि त्यामध्ये मी स्टार आकाराची चकती घातलेली आहे. आता यामध्ये आपण तयार केलेलं पीठ घालून घेऊयात आणि हे चकलीचं पीठ सोऱ्यामध्ये घालत असताना हे थोडंसं दाबून, म्हणजे प्रेस करून घालायचं. यामध्ये हवा अजिबात राहिली नाही पाहिजे. तुम्ही जर हे पीठ सोऱ्यामध्ये नीट दाबून घातलं नाही तर तुमची चकली नीट पडली जाणार नाही. आता हे पीठ मी या सोऱ्यामध्ये चांगलं दाबून भरलेलं आहे. आता यावरती झाकण लावूयात आणि हा सोऱ्यावरून बंद करून घेऊयात. तर आता आपला सोऱ्या भरून झालेला आहे. आता आपण चकली पाडायला घेऊयात. तर इथे मी एक ताट घेतलेला आहे आणि या ताटावरती आपण चकली पाडून घेणार आहोत. तर चकली पाडत असताना सुरुवातीचा जो वेढा असतो तो गोल घ्यायचा, म्हणजे बाहेरची चकली, म्हणजे बाहेरची संपूर्ण चकली देखील गोलाकार अशी तयार होते. आणि चकलीचे वेढे घेत असताना ते जवळ घ्यायचे, म्हणजे चकली तेलामध्ये सोडताना सुटत नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे चकली पाडत असताना सोऱ्या खूप वरती धरायचं नाही, नाहीतर तुमची चकलीची तार तुटू शकते. तर इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा सोऱ्या वरती धरून चकली पाडतीये. तुम्ही चकली पाडत असताना सोऱ्या खाली धरून चकली पाडा. तर हे बघा, जसं मी व्हिडिओत दाखवत आहे तसं जवळ चकलीचे वेढे पाडून घ्यायचे आणि चकली पाडून झाली की तिचं शेवटचं टोक बंद करून घ्यायचं. तर हे बघा, या पद्धतीने. आता याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या चकल्या पाडून घेते आणि तुम्ही बघू शकता आपलं हे चकलीचं पीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे. त्यामुळे चकल्या पाडताना पीठ अजिबात तुटत नाहीये किंवा चकलीची तार अजिबात तुटत नाहीये. आणि पीठ आपलं छान झाल्यामुळे या चकलीला काटे बघा काय सुंदर आलेत.
आता याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या चकल्या पाडून घेते। तर हे बघा, इथे माझ्या या सगळ्या चकल्या पाडून तयार झालेल्या आहेत। आता या सगळ्या चकल्यांना आपण तळून घेऊयात। तर चकली तेलामध्ये टाकताना बऱ्याच जणांना भीती वाटते किंवा चकली तेलामध्ये टाकल्यानंतर तेल एकदम अंगावरती येतं, हात भासतो किंवा जे नवशिकी असतात त्यांना देखील हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो। पण ज्या अनुभवी बायका असतात त्या सहज चकली अगदी तेलामध्ये टाकू शकतात। पण ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी इथे मी एक टिप सांगणार आहे। तर चकली तेलामध्ये सोडत असताना तेल आधी गरम करायला ठेवायचं आणि इथे बघा, इथे मी एक उलथाण घेतलेलं आहे आणि या उलथाणावरती ही चकली अलगद अशी उचलून घ्यायची। तर हे बघा, या पद्धतीने आणि ही उलथाणावरची चकली तेलामध्ये सोडून द्यायची। असं केल्याने तुमचा हात देखील भाजत नाही किंवा तेल देखील अंगावरती उडत नाही आणि चकली देखील तेलामध्ये तुटत नाही। तर मी तुम्हाला पुढे दाखवेनच की ही चकली तेलामध्ये कशी सोडायची। तर आता आपल्या चकल्या पाडून झालेल्या आहेत, आता यांना आपण तळून घेऊयात। तर चकली तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर चकली तळण्यासाठी आपल्याला तेल खूप कडकडीत गरम करायचं नाहीये किंवा खूप कमी देखील गरम करायचं नाहीये, मध्यम गरम असावं। तर आपल्या चकलीसाठीचं तेल गरम झालंय की नाही तर हे कसं ओळखायचं, तर चकलीमधील एक छोटासा तुकडा या तेलामध्ये टाकून बघायचा आणि तो पटकन तळून वरती आला आणि त्याला हलकेसे बुडबुडे आले की समजायचं आपल्या चकलीचं हे तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे। तर हे बघा, आपलं हे चकलीसाठीचं तेल एकदम व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण एक एक चकल्या घालून घेऊयात। तर हे बघा, आधी सांगितल्याप्रमाणे चकल्या उलथाणावरती घ्यायच्या आणि अलगद हाताने तेलामध्ये सोडून द्यायच्या आणि तुम्ही बघू शकता असं केल्याने चकल्या तेलामध्ये अजिबात सुटत नाहीत, एकदम व्यवस्थित तळल्या जातात। तर आता तेलामध्ये बसतील तेवढ्या चकल्या घालायच्या, खूप गर्दी करायची नाही। तुम्ही जर चकल्या खूप तेलामध्ये घातल्यात तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि चकल्या खूप तेल पितात किंवा मऊ पडण्याची शक्यता असते आणि खुसखुशीत होत नाहीत। आणि चकल्या तळत असताना आपल्याला तेलाचं टेम्परेचर खूप पण कमी करायचं नाहीये किंवा खूप पण वाढवायचं नाहीये, मध्यम गॅसवरती या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या। आणि चकल्या तळत असताना गॅस अजिबात कमी जास्त करायचं नाहीये। सुरुवातीला तुम्ही जर मध्यम गॅस ठेवला तर तो शेवटपर्यंत मध्यमच ठेवायचं। तेलाचं टेम्परेचर अजिबात कमी जास्त करायचं नाही। जर तुम्ही असं केलं तर तुमच्या चकल्या आतून कच्च्या राहतात आणि तेलकट सुद्धा होतात। आणि चकली तळत असताना तिला उलटायची अजिबात घाई करायची नाही। चकली झाऱ्याला थोडीशी कडक जाणवू लागली की मग तिला उलटायची। जर तुम्ही चकली उलटण्याची घाई केली तर चकलीचा आकार बिघडू शकतो। तर हे बघा, चकलीवरचे हलकेसे बुडबुडे कमी आले आणि ती झाऱ्याला थोडीशी कडक जाणवू लागली की तिला आपण पलटून घ्यायचं। तर हे बघा, आता मी या चकल्यांना पलटून घेते। तर आता आपली चकली तळली गेली की नाही हे कसं ओळखायचं, तर चकलीची तळण्याची प्रोसेस संपूर्ण झाल्यावरती चकलीवरचे हे बुडबुडे असे कमी होतात, तेव्हा समजायचं की आपली चकली छान तळली गेलेली आहे आणि ती तळून अशी वरती येते। तर तुम्ही बघू शकता आपल्या या चकल्यांवरचे बुडबुडे कमी झालेले आहेत आणि ती परफेक्ट अशी तळली गेलेली आहे। आता या स्टेजला आपण चकल्या काढून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता आपल्या या चकल्या काय सुंदर रंगावरती तळल्या गेलेल्या आहेत आणि त्या दिसतानाच एकदम खुसखुशीत आणि काटेरी अशा दिसतायत। आता याच पद्धतीने मी चकलीची दुसरी बॅच देखील तळून घेते आणि चकलीची दुसरी बॅच तळताना देखील गॅसचं टेम्परेचर अजिबात कमी करायचं नाहीये। जेवढं सुरुवातीला होतं तेवढं शेवटपर्यंत ठेवायचं। तर गॅस खूप जास्त कमी जास्त न केल्याने तेल आपलं आहे असं गरम राहतं आणि चकल्या छान खुसखुशीत अशा आतपर्यंत तळल्या जातात। तर चकलीची दुसरी बॅच देखील मस्त खमंग अशी तळून झालेली आहे। आता हिला देखील मी काढून घेते। आता याच पद्धतीने मगाशी आपण जे मळून घेतलेलं पीठ होतं त्याच्या चकल्या पाडून घेऊयात आणि चकली पाडत असताना मगाशी जसं सांगितलं त्याप्रमाणे चकली पाडून घ्यायची आणि चकलीचे वेडे पाडत असताना ते जवळ पाडायचे आणि शेवटी तिला बंद करून घ्यायची, म्हणजे ती तेलामध्ये सुटणार नाही। आता याच पद्धतीने मी बाकीच्या चकल्या पाडून घेते आणि मगाशी आपण जे पीठ झाकून ठेवलं होतं ते देखील पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे। आता याच्या देखील अशाच चकल्या मी पाडून घेते आणि तुम्ही बघू शकता चकलीचा आपला हा शेवटचा घाणा देखील अगदी छान तळला गेलेला आहे आणि मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसचं टेम्परेचर अजिबात कमी जास्त केलेलं नाहीये, त्यामुळे या चकल्या अगदी एकसारख्या रंगावरती तळल्या जात आहेत। आता याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या चकल्या तळून घेते। तर हे बघा, इथे माझ्या या सगळ्या चकल्या तळून तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर चकल्या तयार झालेल्या आहेत आणि या चकल्यांवरचे पांढरे तीळ बघा काय सुंदर दिसतायत आणि या चकल्यांना काटे देखील खूप छान आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता तेलाचं टेम्परेचर कमी जास्त न केल्यामुळे या सगळ्या चकल्या एकसारख्या रंगावरती तळल्या गेलेल्या आहेत। हाताला अजिबात तेल वगैरे लागत नाहीये। आता यातील एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते आणि तुम्ही बघू शकता चकली अगदी आतपर्यंत पोकळ अशी भाजली गेलेली आहे, आतून अजिबात कच्ची वगैरे राहिलेली नाहीये। आता या चकलीचा मी तुम्हाला आवाज ऐकवते।
तर तुम्ही बघू शकता आपली ही चकली एकदम खुसखुशीत अशी तयार झालेली आहे, अजिबात तेलकट झालेली नाहीये। तर 1 किलो चकली भाजणीच्या पिठापासून चकली तयार झाल्यानंतर साधारण तिचं वजन 1 ते 1.5 किलो आरामात भरतं। तर तयार झाल्या आपल्या खमंग खुसखुशीत अशा भाजणीच्या पिठाच्या चकल्या। तर पाहिलं ना, इथे आपण एकदम खमंग खुसखुशीत अजिबात तेलकट न होणाऱ्या चकल्या बनवल्या। फक्त व्हिडिओमध्ये मी ज्या छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा, कारण अशाच छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि मग आपला पदार्थ बिघडतो। जसं की व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की चकलीचं पीठ मळत असताना ते कितपत घट्ट मळायचं जेणेकरून तुमच्या चकल्या पाडताना त्या तुटल्या जाणार नाहीत आणि त्यांचे वेडे अगदी छान पडले जातील। आणि चकली तळत असताना ती मध्यम गॅसवरती तळायची आणि चकलीचं टेम्परेचर जे सुरुवातीला ठेवलं आहे ते शेवटपर्यंत ठेवायचं, म्हणजे तुमच्या चकल्या एकदम खुसखुशीत अशा तळल्या जातील आणि आतून अजिबात कच्च्या राहणार नाहीत किंवा तेलकट होणार नाहीत। आता ज्यांना दिवाळी फराळांच्या ऑर्डर घ्यायच्या असतील त्यांच्यासाठी इथे मी 1 किलो भाजणीच्या पिठापासून चकली कशी बनवायची याचं अगदी योग्य प्रमाण मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे। तर साधारण एवढ्या पिठापासून 60 ते 70 चकल्या तयार होतात आणि याचं वजनी प्रमाण म्हणाल तर साधारण 1 ते 1.5 किलो चकली यामध्ये आरामात तयार होते। जर तुम्हाला 2 किलो चकलीच्या भाजणीच्या पिठापासून चकली बनवायची असेल तर हेच प्रमाण दुप्पट घ्या। इथे मी अगदी व्यवस्थित वजनी वाटी प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे, जेणेकरून तुमच्या चकल्या चुकणार नाहीत आणि आहे अशा खुसखुशीत तयार होतील। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशा छान नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।